मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज माझ्या घरी बनवले थालीपीठ. आणि माझे असेच 4-5 दिवस ब्लॉग येत नव्हते, कारण की एक्झाम चालू होते, म्हणजेच माझे चाचणी परीक्षाही चालू होती, त्यामुळे माझे ब्लॉग्स नाही आले. तर यापुढे तुम्हाला दररोज माझे ब्लॉग्स बघायला भेटतील. तर चला आता आपण तुम्हाला दाखवते. तर आज मी स्वयंपाकही करणार आहे, कारण मला कुकिंग करायला खूप जास्त आवडतं. तर माझ्या मम्मीने आता मला चाय बघा आणून दिली आहे. मस्त गरमागरम चाय बघा, गरमागरम चाय प्यायला या तुम्ही पण. फायनली मी किचनमध्ये आली. हे बघा, अशी चवडी घेतली आहे. चवडी मला दाखवते मी. हे बघा, तरी मी चवडी घेतली. हे बघा चवडी. ही चवडीला आपण आता शिजवायचं आहे, म्हणजे कुकरला 3-4 शिट्ट्या करायच्या आहे. त्यातून बघा आता. तर आता ही जी चवळी आहे ना, ही मी एकदम अशी साफ करून घेतली आहे. तर आता या चवळीला आपण कुकरला 2-4 शिट्ट्या देऊन आपण हिला शिजवूयात. तर हे बघा, मी कुकरमध्ये 2 आणि व्हायचं अजून पाणी वतलं आहे. 2-3 नांबे तरी वतले असेल याच्यामध्ये पाणी शिजवण्यासाठी. तर बघा, इथे मी कुकर ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरच ठेवलेला आहे. तर आता आपण पुढचं काहीतरी दुसरं करूया. तर मी 4 कांदे घेतलेले, एकदम छोटे छोटे कापायचे हे आहे. आणि दुसरं म्हणजे तर आपल्याला करायचं आहे भात. तर मी याच्यामध्ये भात करते, कारण आज कुकरमध्ये तर मी भाजी आणि ते डाळ टाकलं शिजवायला. तर पहिलं म्हणजे तर मी हे काढून घेते. हे काढून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी वरती याला मी हे करते, शिजवायला ठेवते. तर आता मी याच्यामध्ये बघा पाणी खूप वतलेलं आहे, म्हणजे अर्धा वतलेला आहे. तर वरतून थोडंसं मिठी टाकलं पाहिजे. हे बघा, मग याच्यामध्ये थोडंसं मिठी टाकलं, मीठ टाकलं आहे. आणि आता मी हे गॅसवर ठेवते. तर आता बघा, इथे मी ठेवलेलं आहे चवडी शिजायला. इथे आहे भात. तर आता मी कांदा चॉप करून घेते. बघा, आता मी इथं कांदा चॉप करून घेतला आहे आणि याच्यामध्ये आहे जिरा आहे, कांदा हे काय खोबरं आहे, लसूण आहे आणि मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आहे. तर हे आता मसाला बारीक करायचा आहे थालीपीठसाठी. दाखवते आमच्या इथे बाहेरचं कसं परिसर आहे. तर हे बघा तुम्ही. तर आता फायनली आता मी मसाला बारीक करते. हे बघा, याच्यामध्ये थोडंसं आपली खायची बडीशेप असते, तीही टाकलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये एकदम असं थोडंसं पाणी टाकून असं बारीक केलं आहे. तर आता मी याच्यामध्ये कांदा टाकून घेते. कांदा मी हलवून घेते, लालसर होईपर्यंत. तर याला थोडं शिजला पाहिजे, हा लालसर होईपर्यंत. आता मी याच्यामध्ये टाकले आहे चटणी टाकली आहे आणि हळद टाकली आहे. याला हलवून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत. आता ही जी चवळी आहे ना, टाकली आहे त्याच्याकडे. तर आता मी मीठ टाकून घेते. अरे बघा, तुम्ही दाखवते कशी झाली आहे. हे बघा, अशी चवडी बनवली आहे मी. जास्त असं पातळही नाही, जास्त घट्टही नाही, मीडियम बनवायची आहे.
कारण की ह्याच्यासोबत दही पण येणार आहे. हे बघा, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि आपलं बेसन आणि आपण जे मसाला केला आहे तो आणि अजून थोडंसं काय काय मसाला टाकून असं कोथिंबीर वगैरे टाकून असं हे पीठ मळलं आहे. तर हे बघा, तर आता मी जेवते. थालीपीठ रेडी आहे. तर आता मी जेवते आणि इथंच मी एंड करते. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.